नगरपालिकेची निवडणूक झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला, नगराध्यक्षपदी विराजमान झाले, आपण त्याबद्दल काय सांगाल? हा विजय हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून हा खऱ्या अर्थानं दौंड शहरातल्या जनतेचा विजय आहे असं मी म्हणेल. कारण वारंवार आपण बघतोय की दौंडचं आर्किटेक्चर बदलायची अनेक वर्ष गरज आहे. एक दुर्गादेवी जगदाळेंच्या माध्यमातून एक आर्किटेक्ट मुलगी, एक तरुण सहकारी मुलगी आपल्याला नगराध्यक्ष म्हणून लाभत आहे आणि मुलीच्या डोक्यावर एखादी जबाबदारी, एखाद्या महिलेच्या डोक्यावर जबाबदारी दिल्यानंतर घर कसं सावरतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे दौंड शहरात चांगली प्रगती आणि दौंड शहर चांगल्या दिशेला जाईल असा माझा विश्वास आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं दोन नागरिकांमध्ये चर्चा होती, त्याबद्दल आपण काय सांगा? मी सुरुवातीलाच सांगितलं, हा विजय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा नाही, तर हा खऱ्या अर्थानं दौंडच्या जनतेचा विश्वास आहे. दौंडी पुन्हा एकदा दाखवून दिलाय, इथं कोणाच्या दबावाला धनाला दौंडची जनता बळी पडत नाही, तर ती चांगल्याच्या मागे उभे राहते आणि अजितदादांच्या माध्यमातून दौंडचा चांगल्या प्रकारे विकास दुर्गाताई जगदाळेंच्या नेतृत्वाखाली होईल असा माझा ठाम विश्वास आहे. जेवढी आश्वासनं दिली ते पूर्ण होईल. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अजितदादा हे कामाचा माणूस म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखले जातात आणि त्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झालेला आहे आणि नगराध्यक्षाच्या माध्यमातून दौंडचा खूप मोठा विकास होईल याच्याबद्दल तीळमात्र शंका नाही. आणि नगरसेवक पद जास्त तिकडे, तर आपण त्याबद्दल काय सांगाल? जरी जास्त तिकडे असल्या तरी माझं असं म्हणणं आहे, जो निवडून येतो तो दौंड शहराचा होतो आणि दौंडच्या शहराच्या विकासात कुठलाही नगरसेवक अडथळा निर्माण करणार नाही याचाही मला विश्वास आहे.